नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे अमावस्येच्या रात्रीतले ते 2 प्रसंग. कथेला आता सुरुवात करू. नमस्कार, माझं नाव तुषार देशमुख आणि मी एक पोलीस अधिकारी आहे. 2013 पर्यंत माझा प्रेतात्मे, भूत, प्रेत ह्या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता. पण 2013 मध्ये माझ्यासोबत असं काही घडलं आणि मला विश्वास बसला की ह्या जगात फक्त आपणच नाही तर एक वेगळं जगच अस्तित्वात आहे, आणि ते म्हणजे माणसाच्या मृत्यूनंतर अस्तित्वात येणारं प्रेतात्म्यांचं जग. त्या रात्री माझ्यासोबत जे काही घडलं ते मी तुमच्या सोबत शेअर करत आहे. मी तेव्हा जंगमपुरी शहरात ड्युटीवर होतो. हे मध्य प्रदेशातील एक छोटेसे शहर आहे आणि हे शहर डोंगरांवर वसलेलं आहे. माझ्या आजोबांनी 1980 मध्ये कामधंद्यासाठी महाराष्ट्र सोडलं होतं. तेव्हापासून आमचं कुटुंब मध्य प्रदेशातच स्थायिक झालं आणि त्यामुळे मी सुद्धा इकडेच नोकरीला लागलो. काही दिवसांपूर्वी माझी बदली जंगमपुरीला झाली होती. जंगमपुरीला घर भाडं महाग असल्यानं मी जंगमपुरी जवळील एका गावात भाड्यानं छोटंसं घर घेतलं होतं. त्या रात्री उशिरा मी पोलीस ठाण्याहून माझ्या घराकडे जात होतो. पावसाळा असल्यानं रिपरिप पाऊस कोसळत होता. मी रेनकोट घालून गाडी चालवत होतो. मी रस्त्यावर कुठेच थांबू शकत नव्हतो, कारण मी जंगलातल्या रस्त्यानं जात होतो. आणि त्या जंगलातल्या रस्त्याचं एक वैशिष्ट्य होतं की तिथे सामान्य नागरिक जाओ किंवा पोलीस अधिकारी जाओ, तो जर तावडीत सापडला तर तेथील दरोडेखोरांकडून नक्कीच लुटला जायचा. तसे माझ्याकडे सर्व्हिस रिव्हॉल्वर होतं, पण तरीही मी रिस्क घेऊ शकत नव्हतो. आणि त्यातूनही जंगलात एखाद्या झाडाखाली जर थांबलो तर वीज कोसळण्याची भीती सुद्धा होती, कारण आभाळात विजांचा जोरदार गडगडाट होत होता. त्यामुळे मी संथ गतीने रस्त्यात न थांबता माझ्या घराकडे जात होतो. गावाकडे जाणारा रस्ता डोंगरांवरून जात होता. जंगल संपलं की पुढील रस्त्याच्या एका बाजूला डोंगर होता आणि दुसऱ्या बाजूला दरी. वाटेत 100-150 मीटरचा एक बोगदाही होता, ज्याचे जंगमपुरी बोगदा असे नाव होते. मी जंगलातील रस्त्यावरून जंगमपुरी बोगद्याजवळ पोचलो होतो तसे माझा फोन वाजू लागला. कोणाचा फोन आहे हे बघण्यासाठी मी माझी बाईक बोगद्याच्या मध्यभागी थांबवली. मी कॉल उचलला. तो फोन माझ्या आईचा होता. अरे बाळा, घरी कधी येणार आहेस? किती रात्र झालीये? आईनं काळजीयुक्त स्वरात विचारलं. अगं येतोय ग आई, बोगद्याजवळ आलो आहे मी आईला म्हणालो. लवकर ये बाबा, तुला माहित आहे ना आज अमावस्या आहे, आई मला म्हणाली. अगं मग काय झालं आई, अमावस्येच्या रात्रीला आज पहिल्यांदा घराबाहेर आहे का मी? आणि पोलिसांना कसली आली अमावस्या आणि पौर्णिमा? ड्युटी तर करावीच लागते, मी आईला म्हणालो. माझी आई भूताखेतांवर खूपच जास्त विश्वास ठेवायची. अर्थात त्यामागे कारणही तसंच होतं. माझ्या आजोबांचा म्हणजेच माझ्या आईच्या वडिलांचा मृत्यू अमावस्येच्या रात्रीच झाला होता. त्या दिवशी झालं असं होतं की माझे आजोबा शेजार गावच्या बाजाराला गेले होते आणि संध्याकाळी जेव्हा ते पायी गावी परतत होते तेव्हा त्यांना वाटेत एक वृद्ध बाई दिसली. तिच्या डोक्यावरच्या टोपलीत आंबे होते. कसे दिले आंबे ताई? माझ्या आजोबांनी सहज त्या बाईला विचारलं. तेव्हा ती बाई हसली आणि म्हणाली, जावा असंच घेऊन, थोडेच तर उरलेत, ह्याचं कुठं पैसे घेऊ तुमच्याकडनं. आणि त्या बाईने 1.5 डझन आंबे माझ्या आजोबांना फुकटच देऊन टाकले. आजोबा खुश झाले. त्यांनी त्या बाईची विचारपूस केली. तेव्हा तिने सांगितलं की ती गोपाळवाडीची आहे. गोपाळवाडी माझ्या आजोबांच्या गावच्या शेजारीच होती. तिने स्वतःचं नाव सावित्री सांगितलं होतं. त्यानंतर ती बाई तिच्या रस्त्यानं निघून गेली आणि आजोबा ते आंबे घेऊन घरी आले.
माझे आजी आजोबा तेव्हा शेतात एका पत्र्याच्या शेडमध्ये राहत होते. ती शेड त्यांनी स्वतःहून बांधून घेतली होती. माझ्या मामा मामीचे माझ्या आजी आजोबांसोबत पटायचं नाही, त्यामुळे ते वेगळे राहत होते. असो, त्यांनी झालेला प्रकार आजीला सांगितला. 1.5 डझन आंबे फुकट मिळाल्यानं आजीही खुश झाली. तिने लगेच त्या आंब्यांचा आमरस बनवला. आजीला त्या दिवशी भूक नसल्यानं आजीने फक्त आजोबांसाठीच आमरस बनवला. पण त्या रात्री आजोबांचं पोट अचानक बिघडलं. बाहेर किर्र अंधार पडला होता. रात्रीचे 11-12 वाजले असतील. तेव्हा आजोबा उठले आणि पोट साफ करण्याच्या उद्देशानं शेतात टमरेल घेऊन गेले. काही वेळ गेला तसे माझ्या आजीला आजोबांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. आजोबांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आजी घाबरली आणि ती पटकन पळत आजोबांच्या आवाजाच्या दिशेनं गेली. ती जेव्हा त्या ठिकाणी पोचली तेव्हा तिला आजोबा जमिनीवर पडून तडफडताना दिसले. "अहो, काय झालं?" आजीनं घाबरत आजोबांना विचारलं. पण आजोबांच्या तोंडातून आवाजच निघत नव्हता. आजीनं आजूबाजूला मदतीसाठी कोणी दिसतं का ते बघितलं. तसे दूर एका पिंपळाच्या झाडाखाली तिला एका स्त्रीची काळी आकृती दिसली. "कोण आहे तिकडं?" माझ्या आजीनं जोरात ओरडून विचारलं. तशी ती आकृती हलली आणि पिंपळाच्या झाडावर चढली. इतक्यात इकडे माझ्या आजोबांचे प्राण गेले. आजोबांच्या अशा अचानक जाण्यानं आजी खूप घाबरली आणि खूप दुःखी झाली. जेव्हा काही दिवसांनी आजी त्या धक्क्यातून सावरली त्यानंतर माझ्या आजीने घडलेला हा सर्व प्रकार सर्वांना सांगितला. का कोण जाणे, पण तिला गोपाळवाडीच्या त्या बाईवर म्हणजेच सावित्रीवर संशय आला. जेव्हा तिने गोपाळवाडीत जाऊन सावित्रीविषयी चौकशी केली तेव्हा तिला असं समजलं की तिची सून आणि मुलगा तिला जाच करत असल्यामुळे ती काही दिवसांपासून कुठेतरी निघून गेली आहे आणि तिचा कुठेच पत्ता नाहीये. माझ्या आजीला असं वाटत होतं की वृद्ध सावित्रीचा कोणीतरी जीव घेतला असावा आणि तिचा आत्मा त्या रस्त्यावर भटकत होता आणि तिच्या आत्म्यानेच आजोबांना ते आंबे फुकट दिले आणि ते आंबे खाऊन आजोबांचं पोट खराब झालं आणि जेव्हा आजोबा पोट रिकामं करायला शेतात गेले तेव्हा त्या आत्म्यानं त्याचं काम साधलं आणि आजोबांचा जीव घेतला. तशी ही पूर्ण घटना ऐकायला अगदी सत्य वाटते, पण मला ह्यात काही भूत वगैरे सामील असल्याचं कुठंच दिसत नाही. त्या रात्री आजोबांनी जास्त आमरस खाल्ला असेल म्हणून त्यांचं पोट खराब झालं. कदाचित त्यांना खूप जास्त प्रमाणात तो आमरस बाधला असावा आणि जेव्हा ते पोट साफ करण्याच्या उद्देशानं शेतात गेले तेव्हा अतिसारानं त्यांचा मृत्यू झाला असावा. जेव्हा आजी त्यांच्या जवळ गेली तेव्हा त्या अंधाऱ्या रात्रीत पिंपळाच्या झाडाभोवती कदाचित काही झाडी असावी जी आजीला अंधारात एखाद्या स्त्रीच्या आकृतीसारखी दिसली असावी आणि हवेमुळे ती हलत असावी, ज्यामुळे आजीला असा भास झाला असावा की ती स्त्री पिंपळाच्या झाडावर चढली आहे. आणि ह्या घटनेमुळेच माझ्या आईचा भूताखेतांवर जरा जास्तच विश्वास बसला. मी नेहमी तिला हीच वस्तुस्थिती समजवायचा प्रयत्न करायचो, अजून सुद्धा करतो, पण ती माझ्या बोलण्यावर विश्वासच ठेवत नाही. तेव्हापासून ती अमावस्येच्या दिवशी घराबाहेर पडतच नाही. ना आमच्या घरी त्या दिवशी कोणती नवीन वस्तू खरेदी केली जाते. "अरे, ऐकतोयस का? लवकर घरी ये. रस्त्यात कुठे थांबू नको. कुणाकडून काहीच घेऊ नकोस. जर रस्त्यात कोणी गाडी थांबवण्यासाठी हात केला तर गाडी थांबवू नकोस. रस्त्यावर लय जणांचे ऍक्सिडेंट झालेले असतात. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्यांचे आत्मे रस्त्यावरच भटकत असतात," आई मला म्हणाली. "हो ग आई, आता ठेवू का फोन? नाहीतर रात्र ह्या रस्त्यावरच संपायची," मी म्हणालो. काय ही आई पण, नेहमी भूत, प्रेत, आत्मा आणि हडळ, मी स्वतःशीच म्हणालो. मी गाडीला किक मारणारच होतो की तेवढ्यात मला माझ्या मागून दुरून येणाऱ्या एका ट्रकचा हॉर्न ऐकू आला. ट्रक चालक सतत हॉर्न वाजवत होता. मी मागे वळून पाहिलं तर बोगद्यातच काही अंतरावर बोगद्याच्या मध्यभागी एक स्त्री उभी असलेली मला दिसली. तो ट्रक
बोगद्याच्या दिशेने वेगानं येत होता. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं होतं. बहुधा त्यामुळेच ट्रक चालकाला ट्रकचे अर्जंट ब्रेक लावता येत नव्हते, किंवा कदाचित त्याला भीती वाटत होती की जर त्याने तातडीने ब्रेक लावले तर त्याचा ट्रक रस्त्यावरून घसरून दरीत कोसळेल. ती तरुण स्त्री त्या ट्रक खाली कदाचित आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती. मी पटकन गाडीवरून उतरलो आणि त्या स्त्रीला वाचवण्यासाठी तिच्याकडे धाव घेतली. मी त्या बाईला ट्रकच्या वाटेवरून खेचून बाजूला ओढलं. तसे तो ट्रक तिथे न थांबता सुसाट वेगानं पुढे निघून गेला. ए, गाडी जरा हळू चालव रे, मी ट्रक ड्रायव्हरवर ओरडून बोललो. जर तो ट्रक त्या स्त्रीच्या अंगावरून गेला असता तर त्या बाईच्या शरीराचा चेंदा मेंदा झाला असता. सोडा मला, सोडा, मला मरायचंय, ती स्त्री ओरडत माझ्या हातातून तिचा हात सोडवून घेत म्हणाली. अहो, पण तुम्ही आत्महत्या का करताय? कितीतरी जन्मानंतर नशिबानं मनुष्याला हा मनुष्याचा जन्म मिळतो आणि हे जीवन तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करताय, मी त्या स्त्रीला समजावत म्हणालो. तुम्ही का वाचवलं मला? मला मरू का दिलं नाही तुम्ही? ती स्त्री रडत म्हणाली. अहो, पण तुम्हाला का मरायचंय? असं काय झालं की तुम्ही एवढ्या रात्री जीव द्यायला या बोगद्यात आलात? मी त्या स्त्रीला विचारलं. तेव्हा ती स्त्री म्हणाली, माझे सासरे मला नेहमी माझ्या बाबांकडे पैसे मागायला सांगतात. माझे वडील खूप गरीब आहेत. त्यांनी मोलमजुरी करून 2-3 वेळा माझ्या सासऱ्यांना पैसे दिले सुद्धा आहेत, पण त्यांची पैशांची भूक अजूनही संपत नाहीये. आज माझ्या सासूबाईंनी मला माझ्या बाबांना 30,000 रुपये मागायला सांगितले, पण मी त्यांना सांगितलं की त्यांच्याकडे 2 वेळचे जेवायचे सुद्धा पैसे नाहीयेत. ते 30,000 कुठून आणतील? तेव्हा सासूबाई म्हणाल्या की मला उलट बोलतेस, म्हणून त्यांनी माझ्या केसांना पकडून मला चापटा मारल्या. त्यानंतर नवऱ्यानेही मला मारहाण केली. ते सारखे मला माझ्या बाबांना पैसे मागायला सांगत होते, पण मी त्यांना नकार दिला. म्हणून त्यांनी मला रात्री घराबाहेर हकलून दिलं. माझ्या आईबाबांनी माझ्यासाठी खूप कष्ट सोसले आहेत. मला माझ्यामुळे माझ्या आईवडिलांना आणखी संकटात टाकायचं नाहीये, म्हणून मी आत्महत्या करायला इथे आले. ती स्त्री अत्यंत भावूक होऊन बोलत होती आणि ती रडायला लागली. तिच्याबरोबर जे घडलं ते ऐकून माझे डोळे सुद्धा अश्रूंनी भरले आणि माझ्या मनात त्या स्त्रीच्या सासू आणि नवऱ्याविषयी राग निर्माण झाला. बरं, ठीक आहे, मला सांगा तुम्ही कुठे राहता? मी त्या स्त्रीला विचारलं. सरबखेडा गावात, तिनं उत्तर दिलं. सरबखेडा गाव मी राहत असलेल्या गावाच्या शेजारीच होतं. तुम्ही माझ्यासोबत चला, मी बघतो तुम्हाला घरातून कोण हकलून लावतं ते, मी त्या बाईला म्हणालो. नाही, मला पुन्हा त्या नरकात जायचं नाहीये, ती बाई म्हणाली. तिने माझ्यासोबत येण्यास नकार दिला. मी तिला खूप वेळा समजावलं, तेव्हा मग तिने माझ्यासोबत यायला होकार दिला. काही वेळाने पाऊस सुद्धा थांबला. मी तिला माझ्या बाईकवर बसायला सांगितलं. तशी ती बाई माझ्या बाईकवर बसली आणि आम्ही सरबखेडा गावाकडे निघालो. गडद अंधार पडला होता. आभाळ काळ्या कुट्ट ढगांनी गच्च भरलं होतं. आभाळातून चंद्र गायब झाला होता आणि आकाशात विजा कडाडून चमकत होत्या. तो रस्ता पूर्णपणे सुनसान पडला होता. मधूनच एखादी 4 चाकी गाडी सुसाट वेगाने आम्हाला कट मारून निघून जायची. पाऊस पडून गेल्यामुळे थंडीही पडायला सुरुवात झाली होती. काहीच वेळात मी थंडीनं काकडू लागलो. तसे अचानक त्या स्त्रीनं मला मागून पकडलं आणि माझ्या अंगाभोवती तिने तिचे दोन्ही हात गुंडाळले आणि तिचे डोके माझ्या खांद्यावर ठेवलं. हे मला खूप विचित्र वाटलं. हे काय करताय तुम्ही? मी त्या स्त्रीला विचारलं. मला खूप थंडी वाजतीये म्हणून, असे म्हणत ती गप्प झाली. त्या स्त्रीला थंडी वाजत होती त्यामुळे मी काहीच बोललो नाही आणि तसेही मला सुद्धा थंडी वाजतच होती. तिने मला मागून मिठी मारल्यामुळे मलाही आता थोडी ऊब जाणवत होती. पण काहीच वेळात माझ्या डोक्याला मुंग्या आल्यासारखं मला जाणवलं. मला सुद्धा त्या बाईची ती मिठी हवी हवीशी वाटायला लागली.
मी चोरून आरशात पाहिलं तर ती बाई माझ्याकडेच बघत होती. दिसायला नाजूक आणि सुंदर, गोरा वर्ण, कपाळाला लाल टिकली, धनुष्याकार भुवया, लाल ओठ. एकूणच ती दिसायला खूपच सुंदर होती आणि विशेष म्हणजे अशी सुंदर स्त्री मला मिठी मारून बसली होती. आयुष्यात पहिल्यांदा असं वाटलं की नशीब चांगल्या मार्गावर जात आहे. कारण शाळा, कॉलेज आणि जॉब ह्या दरम्यानच्या काळात एकही मुलगी माझ्या जीवनात आली नव्हती. आजपर्यंत तर माझी बायकोही मला अशा प्रकारे गाडीवर चिकटून बसली नव्हती, ज्या प्रकारे ती अनोळखी स्त्री मला चिकटून बसली होती. नकळत माझ्या चेहऱ्यावर हसू आलं. मनातल्या मनात मला खूप आनंद होत होता. मी हसत लाजत आरशातून तिच्याकडे बघत होतो आणि ती सुद्धा लाजून तिची नजर चोरत होती आणि पुन्हा माझ्याकडे बघत होती. न जाणे तिचे ते डोळे, तरतरी टोकदार नाक, नाजूक चेहरा आणि लाल ओठ माझ्यावर काय जादू करत होते. मला तिच्याबद्दल प्रेम वाटू लागलं. मी जणू काही संमोहित झालो होतो. तितक्यात मागून एका ट्रकच्या हॉर्नचा आवाज आला आणि मी भानावर आलो. मी आरशात बघायचं बंद केलं. मला कळून चुकलं की मी जे काही करतोय ते अयोग्य आहे. मी एक विवाहित आहे आणि ती स्त्रीही. माझा नवरा आणि सासरचे लोक कधीच सुधारणार नाहीत. ते मला नेहमी मारहाण करतात आणि हुंडा मागत असतात. ती स्त्री अचानक बोलली, तुम्ही कसलीही काळजी करू नका. तुमच्या नवऱ्याला 2 मुस्काडीत ठेवून दिल्या की तो चांगला वठणीवर येईल. मी कडक आवाजात तिला म्हणालो. पण मला आता त्याच्या सोबत नाही राहायचं. ती स्त्री मागून आरशात बघत मला म्हणाली. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मला वाटलं की हिच्या मनातही तेच चालू आहे का जे काही वेळापूर्वी माझ्या मनात चालू होतं. मग तुम्ही काय करणार? कोणासोबत राहणार तुम्ही? मी आरशात तिच्याकडे पाहून तिला विचारलं. तुमच्यासोबत, ती म्हणाली आणि लाजून तिने तिची नजर चोरली. हे ऐकून माझ्या कानांवर विश्वास बसेना. माझ्या हृदयाची धडधड वाढली. काय म्हणालात? मी त्या स्त्रीला घाबरून विचारलं. हो, मला तुम्ही आवडलात. तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? त्या बाईनं मला विचारलं. माझ्या मनात आनंदाची लहर पसरली. खरं तर मनात आलं होतं की लगेच तिला हो म्हणून टाकावं, पण मी फक्त गालातल्या गालात हसलो. मला खूप लाज वाटत होती, पण माझ्या लक्षात आलं होतं की मी विवाहित आहे आणि त्यात माझी बायको पोटाशी होती. ती 6 महिन्यांची गर्भवती होती. नाही, मी करू शकत नाही. माझे लग्न झालं आहे, मी त्या स्त्रीला सांगितलं. मनात नसतानाही मला तिला लग्नासाठी नकार द्यावा लागला होता. ती दिसायला माझ्या पत्नीपेक्षा कितीतरी पटीने सुंदर आणि मादक होती. मग सोडून द्या ना तिला, ती स्त्री मला म्हणाली. क्षणभर तर मलाही असं वाटलं की माझ्या बायकोला सोडून द्यावं, कारण ती स्त्री माझ्या बायकोपेक्षा खूप जास्त सुंदर होती. पण माझ्या मनात माझ्या घरच्यांचा विचार आला. मी जर माझ्या 6 महिन्यांच्या गर्भवती बायकोला सोडलं तर माझ्या घरचे आणि इतर लोक मला काय म्हणतील? नाही, मी तिला सोडू शकत नाही. ती गर्भवती आहे, मी त्या स्त्रीला म्हणालो. मग काय झालं? इतका वेळ तर तुम्ही मला आरशातून पाहत होता, माझ्या नजरेत बघून लाजत होता. मी तुम्हाला मिठी मारली तर तुम्ही खुश झालात आणि मला हेही दिसतंय की तुमच्या मनात माझ्याबद्दल प्रेम भावना निर्माण झाल्या आहेत, ती स्त्री मला म्हणाली. पण मला आता हे सर्व विचित्र वाटायला लागलं होतं. आमची ओळख फक्त 10-15 मिनिटांची होती आणि ती विवाहित असूनही ह्या 10-15 मिनिटात त्या बाईने मला चक्क लग्नाची मागणी घातली होती. तुम्ही 10 मिनिटात माझ्या प्रेमात कसे पडलात? मी तिला विचारलं. जसे तुम्ही माझ्या प्रेमात पडलात अगदी तसंच. आजपर्यंत माझा नवरा माझ्याशी कधीही आपुलकीनं वागला नाही. तो नेहमी मला मारहाण करतो. तुमचा स्वभाव मला खूप आवडला. तुम्ही एका अनोळख्या स्त्रीची मदत करण्यासाठी तयार झालात. मग अशा माणसाशी कोणत्या स्त्रीला प्रेम होणार नाही? मी माझ्या आयुष्यात फक्त प्रेमाच्या शोधात आहे. मला विश्वास आहे की तुम्ही मला ते प्रेम द्याल,
ती बाई म्हणाली, मला माफ करा, पण मी तुमच्याशी लग्न नाही करू शकत. मी त्या स्त्रीला म्हणालो. पण मी आता तुमच्याशिवाय राहू शकणार नाही, ती स्त्री मला म्हणाली. पण मी तिला ठणकावून सांगितलं, हे बघा, मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही. आता तुम्ही शांत बसा. तुम्ही जर माझ्याशी लग्न केलं नाही तर मी गाडीवरून उडी मारून माझा जीव देईन, ती बाई म्हणाली. मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती स्त्री माझं काही ऐकत नव्हती. त्यामुळे आता मला तिचा राग आला. पण मला तो राग तिच्यावर काढता येत नव्हता, म्हणून मी बाईकचा वेग वाढवला. ती स्त्री पुन्हा माझ्या कानात मोठ्या आवाजात बोलली, तू माझ्याशी लग्न करशील का नाही? नाही, मी रागाने ओरडलो. तसे अचानक त्या स्त्रीने चालत्या वाहनावरून खाली उडी मारली. हे बघून मी घाबरलो आणि मी गाडीचे ब्रेक्स दाबले. काही अंतर मागचे टायर फरफटत गेल्यावर गाडी थांबली. मी गाडी आहे तशी रस्त्यावर सोडून दिली आणि त्या स्त्रीच्या दिशेनं धावलो. जेव्हा मी तिच्याजवळ गेलो तसे मला दिसले की चालत्या गाडीवरून डांबरी रस्त्यावर पडल्यामुळे तिचे डोके फुटले होते आणि तिचा मेंदू डोक्याबाहेर येऊन रस्त्यावर पडला होता. ती डोळे विस्फारून आणि तोंड उघडे ठेवून हातपाय हलवत तडफडत होती. तिच्या डोळ्यात अश्रू आले होते. रस्त्यावर तिचे रक्त पसरले होते. तिची ती अवस्था बघून माझेही डोळे पाणावले. मला कळून चुकलं होतं की आता हिचा मृत्यू अटळ आहे आणि अगदी तसंच झालं. तिने पायांना शेवटचा झटका दिला आणि प्राण सोडले. मला काहीच समजत नव्हतं की आता काय करावं, पण तरीही मी तिचा श्वास तपासला. तिचा श्वास थांबला होता. ती स्त्री अखेर आता ह्या जगात नव्हती. माझं मन भावुक झालं, कारण एवढी सुंदर स्त्री जिच्यावर काही मिनिटांसाठी का होईना मी प्रेम केलं होतं, ती माझ्यामुळे आता ह्या जगात नव्हती. पण त्याचबरोबर मी खूप घाबरलो सुद्धा होतो, कारण माझ्यामुळे त्या महिलेने आपला जीव दिला होता. त्यातच बोगद्याच्या बाहेर वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांद्वारे सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा बसवण्यात आला होता. जर हिचा मृतदेह सापडला तर तपासात हे उघड होईल की मीच बोगद्यापासून हिला गाडीवर घेऊन गेलो होतो. माझ्या चुकीमुळे ही मेली आहे, त्यामुळे कदाचित माझी नोकरी सुद्धा धोक्यात येईल. मी मनातल्या मनात विचार करत होतो. खूप मेहनतीनंतर मला ही नोकरी मिळाली होती आणि मला ती गमवायची नव्हती. मी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाहिलं. रस्ता अजूनही पूर्णपणे सुनसान होता. मला हिचं प्रेत कुठेतरी ठिकाणी लावायला हवं, मी मनातल्या मनात विचार केला. तोच माझ्या डोक्यात एक युक्ती आली. मी अजूनही जंगमपुरी डोंगराच्या घाटात होतो. माझ्या एका बाजूला डोंगराच्या कडा तर दुसऱ्या बाजूला खोल दरी होती. मी वेळ न गमावता त्या स्त्रीच्या दोन्ही पायांना पकडलं आणि ओढत रस्त्याच्या कडेला घेऊन आलो. मी तिचं प्रेत उचललं आणि 250 फूट खोल दरीत फेकून दिलं. तसेच जोराचा पाऊस सुरू झाला. रस्त्यावर सांडलेलं त्या स्त्रीचं रक्त पावसाच्या पाण्यानं वाहून गेलं. मला थोडं हायसं वाटलं, कारण रस्त्यावरचं रक्त वाहून गेलं होतं आणि तिचा मृतदेह सुद्धा कोणालाही मिळणार नव्हता. मी पुन्हा इकडे तिकडे बघून खात्री करून घेतली की मला त्या स्त्रीचे प्रेत दरीत फेकून देताना कोणी बघितलं तर नाही ना. तसे अचानक माझ्या डाव्या बाजूने मला एक आवाज आला. मी डाव्या बाजूला बघितलं, तशी एक स्कॉर्पिओ दुरून आली आणि अगदी हळू वेगात येऊन माझ्या समोर येऊन थांबली. ड्रायव्हरने काच खाली घेतली. काय झालं साहेब, ऍक्सिडेंट झालाय का? ड्रायव्हरनं विचारलं. नाही, मी म्हणालो. पण तुमची गाडी तर पुढे रस्त्यावरच पडलीये, तो माणूस मला म्हणाला. हे ऐकून मी काहीसा चाचपडलो. तोच ड्रायव्हरच्या सीटच्या बाजूला बसलेला माणूस म्हणाला, तुम्ही कोणाला गाडीनं ठोकून दरीत तर फेकून दिलं नाही ना? नाही नाही, मी घाबरत त्याला म्हणालो. ए लाव रे पोलिसांना फोन, मला काहीतरी घोळ वाटतोय, तो माणूस ड्रायव्हरला म्हणाला. तेव्हा अचानक माझ्या लक्षात आलं की मी रेनकोट घातल्यामुळे त्यांना माझा युनिफॉर्म दिसत नव्हता. मी रेनकोटची चेन उघडली तसे त्या दोघांचे तोंड उघडे ते उघडेच राहिले. काय रे, लोकांना पोलिसांची धमकी देऊन भीती दाखवता का?
मी माझी भीती लपवत त्यांच्यावर ओरडून म्हणालो, नाही साहेब, चुकलं माझं. तुमची गाडी रस्त्यावर पडलेली दिसली आणि तुम्ही रस्त्याच्या कठड्यावर दिसलात म्हणून मला संशय आला. तो माणूस हात जोडत मला म्हणाला, काय नाही, फक्त गाडी स्लिप झाली होती म्हणून गाडीवरून खाली उतरलो. चला निघा आता, मी त्यांना धमकावत म्हणालो. तसे ते दोघे तिथून निघून गेले आणि मी सुटकेचा निश्वास सोडला. मी गाडीजवळ आलो, गाडी उचलली आणि माझ्या गावच्या रस्त्याला लागलो. पण माझ्या मनात भीती वाटत होती की जर त्या स्त्रीच्या घरच्यांनी ठाण्यात मिसिंग रिपोर्ट दिला आणि जर तपास सुरू झाला तर माझं बिंग फक्त फुटू नये. पण मला एक गोष्ट समजत नव्हती की ती स्त्री अचानक माझ्या इतक्या प्रेमात कशी पडली की तिने माझ्यासाठी जीव दिला. मी खूप विचार केला पण मला त्याचं उत्तर सापडलं नाही. पावसात मी हळूहळू माझ्या गावाकडे निघालो होतो. डोक्यात सारखे तेच विचार येत होते. मला समजत नव्हतं की त्या स्त्रीला आत्महत्या करण्यापासून वाचवण्याची दुर्बुद्धी मला कुठून सुचली. जर तिला अडवलंच नसतं तर एवढी मोठी गोष्ट अंगलट पडलीच नसती. तोच अचानक मागच्या सीटवरून कोणीतरी मला मागून मिठी मारली. तशी माझ्या हृदयाची धडधड वाढली. माझ्या पोटात धस्स झालं. माझ्या मागे तर कोणीच नव्हतं. मग मला मिठी कोणी मारली? माझ्या मनात विचार चमकून गेला आणि मी रिअर मिररमध्ये पाहिलं आणि ते दृश्य पाहून मला प्रचंड मोठा मानसिक धक्काच बसला. माझ्या मागच्या सीटवर ती स्त्री बसलेली मला दिसली जी काही वेळांपूर्वी मरण पावली होती. तिचा चेहरा रक्तानं माखलेला होता आणि कवटी उघडी पडली होती. चेहरा पूर्णपणे घासला गेला होता. मी बघतोय ते सत्य आहे की हा माझा भास आहे, मला काहीच समजत नव्हतं. हे कसं शक्य आहे? नुकतीच जगातून गेलेली बाई पुन्हा परत कशी काय येऊ शकते? माझ्या मनात विचार चमकून गेला. माझं डोकं बधीर झालं होतं. अमावस्येच्या रात्री मरण पावल्यामुळे कदाचित हा तिचा आत्मा असेल किंवा तिच्या आत्म्याचे रूपांतर हडळीत तर झालं नसेल. काही आधीच एक याक्षणी होती जिला मी लिफ्ट दिली. मनात नाना विचार येत होते. इतक्यात त्या स्त्रीने पुन्हा मला मिठी मारली आणि ती घट्ट केली आणि माझ्या गालांना लांब जिभेने चाटत मला म्हणाली, माझ्याशी लग्न कराल ना? आता मी प्रचंड घाबरलो आणि थरथर कापायला लागलो. मला जाणवलं की मी एका भयंकर प्रेत आत्म्याच्या तावडीत सापडलो आहे. मी खूप घाबरलो आणि नकळत माझ्याकडून गाडीचे अर्जंट ब्रेक्स दाबले गेले. तशी माझी गाडी रस्त्यावरून घसरली आणि मी रस्त्यावर पडलो. माझ्या गुडघ्याला आणि हाताच्या कोपऱ्याला जबर खरचटलं गेलं होतं. पण तरीही मी स्वतःला सावरलं. मी मागे वळून पाहिलं तर तो प्रेत आत्मा, ती हडळ, ते जे काही होतं ते माझ्याकडे बघून विचित्र आवाजात हसत होती. पण ती अचानक शांत झाली. तुम्ही माझ्याशी लग्न कराल ना? तिने मला क्रोधात विचारलं. आता माझा जीव घेऊन ही मला तिच्या जगात कायमची घेऊन जाणार. माझ्या मनात विचार चमकून गेला. पण मी उठलो आणि तिथून पळ काढला. मी माझ्या गुडघ्याला हात लावून लंगडत लंगडत पळत होतो. तोच मला रस्त्याच्या कडेला 2-3 घरं दिसली. मी मागे वळून बघितलं तर ती हडळ माझ्याच मागे धावत येत असल्याचं मला दिसलं. मी गुडघ्यावरचा हात काढला आणि त्या घरांकडे धावत गेलो. मी एका घराच्या जवळ गेलो. त्याचं गेट बंद होतं. त्यामुळे मी गेटवर चढलो आणि आत उडी मारली. तसा मी त्रासानं ओरडलो कारण माझ्या गुडघ्याला आधीच गंभीर दुखापत झाली होती. मी दरवाजाजवळ गेलो आणि जोर जोरात दरवाजावर बुक्क्या मारत दरवाजा वाजवू लागलो. दरवाजा उघडा, माझ्या मागे हडळ लागलीये, कृपा करून दरवाजा उघडा. मी दरवाजा वाजवत ओरडू लागलो. मी मागे वळून पाहिलं तर ती हडळ माझा पाठलाग करत गेटपर्यंत पोचली होती. ती सुनसान रस्त्यावर उभे राहून माझ्याकडे बघत होती आणि रागात मोठ्याने ओरडत होती, माझ्याशी लग्न कर, माझ्याशी लग्न कर. तेवढ्यात आतून एका म्हाताऱ्यानं दरवाजा उघडला. म्हाताऱ्यानं दरवाजा उघडताच मी पटकन घरात शिरलो आणि दरवाजा लावून घेतला. तसे तो म्हातारा घाबरला.
अरे कोण आहात तुम्ही आणि असे कसे घरात शिरलात माझ्या? तो म्हातारा मला म्हणाला. मी त्याला थोडक्यात सांगितलं की एक हडळ माझा पाठलाग करतीये. माझ्या चेहऱ्यावरची भीती आणि घामाघूम झालेला चेहरा पाहून त्या म्हाताऱ्याने परिस्थिती समजावून घेतली. त्याने मला खुर्चीवर बसवलं आणि मला पाणी प्यायला दिलं. काय झालं काय नेमकं तुमच्यासोबत? म्हाताऱ्याने मला विचारलं. तेव्हा मी त्या म्हाताऱ्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला. माझे बोलणे ऐकून तो काही वेळ शांत राहिला. ती नक्कीच फतेपूरची पारू असेल, तो म्हातारा म्हणाला. कोण पारू? मी म्हाताऱ्याला विचारलं. तेव्हा त्याने सांगायला सुरुवात केली. पारू फतेपूरची राहणारी तरुण स्त्री होती. ती एका गरीब घरातील मुलगी होती. तिच्या वडिलांनी परिस्थिती नसूनही मोठा हुंडा देऊन तिचं लग्न लावून दिलं होतं. पण पारूच्या सासरचे खूपच हावरट स्वभावाचे होते. ते नेहमी पारूला माहेरून पैसे आणायला सांगायचे. एके दिवशी पारूच्या सासूनं तिला माहेरून 50,000 रुपये आणायला सांगितले. पण पारूचे वडील आडतीवर हमाल होते. हमालीतून मिळणाऱ्या पैशातून जेमतेम घर चालायचं. त्यांच्यावर अजून 2 मुलींच्या लग्नाची जबाबदारी होती. पारू तिच्या वडिलांची परिस्थिती जाणून होती. त्यामुळे माहेरून पैसे आणण्यास तिने नकार दिला आणि ह्याच कारणावरून तिच्या सासूने आणि नवऱ्याने तिला मारहाण केली आणि रात्री घराबाहेर हकलून दिलं. त्यामुळे तिने माहेरी जाण्यापेक्षा स्वतःचं जीवन संपवण्याचं ठरवलं आणि तिने जंगमपुरी बोगद्यात एका ट्रक समोर येऊन आत्महत्या केली. अपघातात तिच्या कवटीला गंभीर दुखापत झाली आणि तिचा मेंदू बाहेर आला. बघ्यांनी गर्दी केली आणि काहीच वेळात तिने जीव सोडला. तिच्या मृत्यूनंतर काहीच दिवसात तिच्या नवऱ्याने राहत्या घरात आत्महत्या केली. तिच्या सासूने स्वतःला पेटवून घेतलं आणि आत्महत्या केली. लोक असं म्हणतात की पारूच्या आत्म्यानेच त्यांचा जीव घेतला, कारण ते आत्महत्या करतील असे कोणालाच वाटले नव्हते. पण त्या भयंकर रात्रीपासून जंगमपुरीच्या बोगद्यात अमावस्येला रात्री प्रवाशांना पारू आत्मारूपी दिसायला लागली. त्यामुळे त्या बोगद्यात कोणीच गाडी थांबवत नाही. तुम्ही ह्या भागात नवीन आहात असं दिसतं. कदाचित त्यामुळेच ही गोष्ट तुम्हाला माहीत नव्हती. त्यामुळेच तुम्ही त्या संमोहनात अडकलात आणि पारूच्या आत्म्याला बळी पडलात. मी स्तब्ध होऊन हे सर्व ऐकत होतो. पण तिने माझ्याकडे लग्नाची मागणी का केली? मी त्या म्हाताऱ्याला विचारलं. पारूला तिच्या नवऱ्याकडून नेहमी अपमान आणि तिरस्कार मिळाला. स्त्रीला पुरुषाकडून म्हणजेच नवऱ्याकडून जसं प्रेम मिळायला हवं होतं तसं तिला कधी मिळालं नाही. त्यामुळे पूर्ण आयुष्यभर ती नवऱ्याच्या किंवा असं म्हणू शकतो की पुरुषाच्या प्रेमाच्या शोधात राहिली. पण तिला ते कधीच मिळालं नाही. पण कदाचित तुमच्या प्रेमळ बोलण्यामुळे आणि स्वभावामुळे ती तुमच्याकडे आकर्षित झाली असावी आणि म्हणूनच तिने तुम्हाला लग्नाची मागणी घातली असावी. पण बरं झालं की तुमचं संमोहन तुटलं आणि तुम्ही तिला नकार दिलात. कारण चुकून का तुम्ही तिला लग्नासाठी होकार दिला असता तर तिने तुमचा पिच्छा कधीच सोडला नसता आणि ह्यात तुमचा जीव गेला असता, तो म्हातारा म्हणाला. हे ऐकून मी तर थक्कच झालो. त्या रात्री मला विश्वास बसला की ह्या जगात आत्मे, प्रेतात्मे ह्यांचे अस्तित्व आहे. कदाचित माझ्या आजोबांसोबत सुद्धा असंच काहीसं झालं असावं. माझ्या मनात विचार चमकून गेला. मी ज्याच्या घरी थांबलो होतो तो म्हातारा मात्र खूप शांत स्वभावाचा होता. त्याने मला चहासाठी विचारलं. मी नकार दिला, पण त्याने मला हलके वाटण्यासाठी हट्ट करून चहा पाजला. अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याने माझी काळजी घेतली. त्याने मला झोपण्यासाठी खोली दिली. माझे कपडे ओले झाले होते, त्यामुळे त्याने मला त्याच्या मुलाचे कपडे घालायला दिले. मी बेडवर पहुडलो आणि त्याने स्वतः माझ्या अंगावर पांघरूण ओढलं. मी अजून सुद्धा खूप घाबरलो होतो. मला सारखं वाटत होतं की ती हडळ परत तर येणार नाही ना. पण त्या म्हाताऱ्याने मला दिलासा दिला की मी अगदी सुरक्षित आहे. तरी सुद्धा मला आधार वाटावा म्हणून मी झोपेपर्यंत तो म्हातारा माझ्याच खोलीत खुर्चीवर झोपी गेला.
काही वेळ गेला. सकाळी माझ्या अंगावर पाणी पडलं आणि मला जाग आली. मी डोळे उघडले तर माझ्या अंगावर रिपरिप पाऊस कोसळत होता. मी आजूबाजूला बघितलं तर मी एका पडक्या घरात जमिनीवर झोपलो होतो. आभाळ काळ्या ढगांनी झाकून गेलं होतं आणि विजांचा गडगडाट होत होता. मी पटकन उठलो आणि आजूबाजूला बघितलं आणि ते दृश्य पाहून मी हादरून गेलो. काल रात्री ज्या जागेवर एक घर होतं त्या जागेवर आता काहीच नव्हतं. होता तो फक्त मोडकळीस आलेला घराचा एक सांगाडा. पावसाचा जोर वाढला होता आणि मी पावसात पूर्ण भिजून गेलो होतो. मी आजूबाजूला बघितलं तर तिथे 2 घरं होती. माझे लक्ष अलीकडल्या घरातील दुसऱ्या मजल्यावरील खिडकीत गेलं. तिथे एक मध्यमवर्गीय माणूस माझ्याकडे खिडकीतून बघत होता. मला पावसात भिजताना बघून त्याने मला घरात येण्याचा इशारा केला. मी धावत त्या घराकडे गेलो. तोपर्यंत त्याने दरवाजा उघडला होता. पोशाखावरून तरी तुम्ही एक पोलीस अधिकारी वाटत आहात, पण तुम्ही एवढ्या पावसात त्या पडक्या घरात काय करत होतात? त्या माणसानं मला विचारलं. तसे मी त्याला काल रात्री घडलेला बोगद्यातील प्रकार सांगितला आणि त्या म्हाताऱ्याविषयी सुद्धा सांगितलं. पण ते घर अचानक गायब कुठे झालं आणि तो म्हातारा कुठे निघून गेला? हे सगळं काय चालू आहे? मी त्या माणसाला विचारलं. तसे तो माणूस बोलू लागला. एक पोलीस अधिकारी असून सुद्धा तुम्ही जी काही कहाणी मला सांगितली त्यावर माझा तरी अजिबात विश्वास नाही. पण असो, तुमच्या प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला देतो. तुम्ही ज्या म्हाताऱ्याविषयी सांगत आहात त्या म्हाताऱ्याचा 11 वर्षांपूर्वीच मृत्यू झाला आहे आणि तेव्हापासून तिथे फक्त घराचा मोडकळीस आलेला सांगाडा आहे, तो माणूस मला म्हणाला. आता मात्र माझं डोकं चक्रावलं आणि मला पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का बसला. काय? मी डोक्याला हात लावत आश्चर्याने म्हणालो. तसे तो माणूस पुढे बोलू लागला. हो, तो म्हातारा एकटाच त्या घरात राहत होता. त्याच्या बायकोला जाऊन 2 महिने झाले होते. त्यांची 2 मुले अमेरिकेत सेटल झाली. बिचाऱ्या म्हाताऱ्याने शेत विकून त्याच्या मुलांना अमेरिकेला शिकायला पाठवलं होतं. त्यांना लोक सांगत होते की मुलांना विदेशात पाठवू नका, ते तुम्हाला विसरून जातील. पण म्हाताऱ्याला त्याच्या मुलांवर विश्वास होता की असे काहीही होणार नाही. पण शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना तिकडेच जॉब मिळाला. त्यांनी तिकडच्याच बायका केल्या आणि आई बापांना विसरून गेले सुद्धा. इकडे हे दोघे मुलांच्या आठवणीत खूप रडायचे आणि अशाच दुःखात रडण्यात म्हातारी गेली. इतके होऊन सुद्धा त्यांची 2 मुलं अंत्यविधीला सुद्धा आली नाहीत. मग म्हाताऱ्यानेच म्हातारीच्या शरीराला मुखाग्नी दिला. तिच्या जाण्यानंतर म्हातारा खूप दुःखी होता. 4-5 दिवस तो घराबाहेर आलाच नाही. म्हणून तो ठीक आहे ना हे बघायला मी त्याच्या घरी गेलो. मी दरवाजा वाजवला पण तो दरवाजा उघडत नव्हता. आतून खूप दुर्गंधी येत होती. शेवटी आम्ही पोलिसांना बोलवून दरवाजा तोडला तर म्हाताऱ्याचा मृतदेह घरातल्या खुर्चीवर पडला होता. त्याच्या हातात त्याच्या 2 मुलांचा फोटो होता. त्याच्या मुलांचे फोटो बघून त्याने प्राण सोडले होते. पण बाप मेल्यावरही त्याची मुले इकडे फिरकलीही नाहीत. शेवटी आम्हीच त्यांचा अंत्यविधी केला. त्याला जशी मुले मिळाली तशी कोणत्याच आई बापांना मिळू नयेत. तळ हाताच्या फोडांप्रमाणे जपलेली पोरं स्वतःच्या संसाराच्या राड्यात आई बापाला कसे विसरून जातात हेच मला समजत नाही. तो माणूस अतिशय भावूक होऊन बोलत होता. त्या म्हाताऱ्याची दुःखदायक गोष्ट ऐकून माझाही घसा कोरडा पडला होता आणि मीही भावूक झालो होतो. तो म्हातारा त्याच्या मुलांच्या प्रेमाचा उपाशी होता. त्याने माझ्यात स्वतःच्या मुलांना बघितलं होतं, म्हणून कदाचित त्याने माझी स्वतःच्या मुलासारखी काळजी घेतली होती. खरंच तो म्हातारा खूपच चांगल्या स्वभावाचा होता. त्याची मुले दुर्दैवी होती की त्यांना त्यांच्या वडिलांचं प्रेम समजलं नाही. एकदा त्या पडक्या घराच्या सांगड्याकडे मी नजर टाकली आणि जड मनाने मी माझी गाडी घेऊन घराकडे निघालो. त्या रात्री माझी गाठ 2 आत्म्यांशी पडली होती.
ह्यावर माझा विश्वास बसत नव्हता. पण घडलेल्या त्या भयंकर प्रसंगानंतर जंगमपुरी बोगद्यातून जाण्याची गरज पडू नये म्हणून मी माझे घर जंगमपुरी शहरात शिफ्ट केलं. पण त्या बिचाऱ्या म्हाताऱ्यासोबत जे काही घडलं होतं ते मला जेव्हा जेव्हा आठवतं तेव्हा तेव्हा आजही माझ्या डोळ्यात अश्रू येतात आणि माझं मन न कळत रडू लागतं. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.